महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरलेला आहे। आज दुपारी 12 वाजता वरळीमधील हॉटेल ब्लू सी मध्ये युतीची घोषणा होणार असं राऊतांनी स्पष्ट केलंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामधील जागा वाटप पूर्ण झालेलं आहे आणि कुठेही रस्सीखेच नाही ही माहिती देखील राऊतांनी दिली आहे। तर मुंबई, ठाणे, कल्याण, मीरा भाईंदर यासह पुणे आणि नाशिकमध्ये देखील ठाकरे बंधू हे एकत्र लढणार असल्याचं कळतंय। जे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आणि मनोमिलन झालेलं आहे ते आम्ही स्वतः अनुभवतो आहोत। युती तर झालेलीच आहे, फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला। नाशिकमध्ये चर्चा आटपलेली आहे, पुण्यामध्ये विषय संपलेला आहे, कल्याण डोंबिवलीतला विषय संपलेला आहे, ठाणे आणि मीरा भाईंदरला सुद्धा हा विषय आम्ही जागा वाटपाचा संपवल्यामुळे तर या सगळ्या गोष्टी जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत। या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत। आणि या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आपण पाहतोय आता अधिकृतरित्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत, युती होणार आहे। त्याआधी ते बाळासाहेबांना अभिवादन देखील करणार असल्याचं कळतंय। साधारणतः आजचं नियोजन कसं असणार आहे? नक्कीच सेजल, आपण जर पाहायला गेलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या संदर्भात चर्चा सुरू होत्या आणि त्या संदर्भात संबंधित नेत्यांच्या देखील बैठका पार पडत होत्या। आणि काल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पत्रकार परिषदेची माहिती दिली आणि त्यानंतर आज सकाळी 11 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सुरुवातीला दादर येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरती अभिवादन करण्यासाठी जातील आणि त्यानंतर वरळी येथील हॉटेल ब्लू सी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करतील। आणि ज्या गेल्या अनेक महिन्यांपासूनच्या या संपूर्ण चर्चा आहेत, या चर्चेला आज कुठेतरी पूर्णविराम लागलेला आपल्याला पाहायला मिळेल, कारण की आज 12 वाजता दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जी आहे ती घोषणा केली जाणार आहे। मुंबईसह ज्या आजूबाजूच्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढणार आहेत आणि याचीच घोषणा जी आहे ती आज केली जाणार आहे। यामध्ये संपूर्ण आपण जर आतापर्यंतचा आढावा जर घेतला तर संपूर्ण जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील पूर्ण झालेला आहे, परंतु आज औपचारिकरित्या जे आहे ती संपूर्ण युतीची घोषणा केली जाईल। यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, संभाजीनगर या संपूर्ण महानगरपालिकांचा समावेश आहे। या महानगरपालिकांच्या जागा वाटपाची सूत्र देखील, जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील त्यांचा ठरलेला आहे। त्याच्यामुळे आज पत्रकार परिषद झाल्यानंतर संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या कामाला लागलेले पाहायला मिळतील, कारण की अगदी कमी दिवस आहेत। 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे, त्याच्यामुळे अगोदरच एक दिवस निघून गेलेला आहे। आजच्या दिवशी युती जाहीर झाल्यानंतर एबी फॉर्म वाटपाचा देखील कशा पद्धतीने निश्चितच निवृत्ती, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी।